नमस्कार. बुकवाईज विथ अनिलमध्ये आपलं स्वागत आहे. कधी विचार केलाय का की रक्ताची नाती इतकी व्यावहारिक कशी होतात की तिथे प्रेमापेक्षा इगो आणि पैशाला जास्त किंमत दिली जाते? हे तर आपण रोज पाहतो अनिल. पण मधुर शिरगावकर यांच्या रंजकथा वाचताना जाणवतं की आपण ज्यांना आपली माणसं म्हणतो तीच कधीकधी सर्वात जास्त जखम करतात. अगदी. शांता काकींची गोष्ट बघ. ज्या गायीच्या दुधावर घर चाललं तिलाच विकायला निघालेला तो पुतण्या. ही केवळ एका गायीची गोष्ट नाही, तर संवेदनशून्य होत चाललेल्या माणसाची गोष्ट आहे. बरोबर. आणि म्हणूनच काशमणी ही कथा म्हणजे ती फक्त एका स्त्री आणि तिच्या गायीबद्दल नाहीये. ती आपल्याला एका मोठ्या सामाजिक बदलाच्या आरशात आपलंच प्रतिबिंब दाखवते. चला तर मग या कथेत जरा खोलवर शिरूया. सुरुवातीलाच लेखिका आपल्याला एका पारंपरिक घराचं चित्र उभं करतात नाही का? असं कोकणातलं मध्यमवर्गीय घर. हो. आणि हे घर म्हणजे फक्त माणसांचं नाहीये. त्यात जनावरं आहेत, झाडं वेली आहेत, सगळे जणू एकाच कुटुंबाचे सदस्य. आणि या कुटुंबाच्या केंद्रस्थानी आहेत शांता काकी. हो. आणि शांता काकींचं सगळं जग फिरतं ते त्यांच्या काशमणी नावाच्या गायीभोवती. अच्छा. आणि त्यांचं नातं साधं सुद्धा नाहीये. काशमणी ही म्हणजे तशी प्रचंड द्वाड गाय. द्वाड म्हणजे कशी? म्हणजे ती फक्त आणि फक्त शांता काकींनाच जवळ येऊ द्यायची. चारा पाणी सगळं काकींच्याच हातून. धार काढायला सुद्धा फक्त काकीच हव्या. आणि दुसरं कोणी गेलं तर? दुसरं कोणी प्रयत्न केला की थेट शिंग उगारून किंवा लाच झाडून ती आपलं म्हणणं स्पष्ट करायची. अरे वा. म्हणजे तिची निष्ठा फक्त काकींपुरती होती. अगदी. आणि हे नातं किती घट्ट होतं याचं एक उदाहरण कथेत येतं, जे खूप काही सांगून जातं. कोणतं? जेव्हा काकींच्या वडिलांच्या निधनाची तार येते तेव्हा त्या अंत्यविधीला जाऊ शकत नाहीत. काय सांगताय? का? कारण त्यांच्याशिवाय काशमणीला सांभाळणारं दुसरं कोणीच नव्हतं घरात. आता वरवर पाहता ही एक जबाबदारी वाटते, पण त्यामागे एक खोलवर रुजलेली माया होती. बरोबर. आणि ही माया एकतर्फी नव्हती, हे जास्त महत्वाचं आहे. म्हणजे? त्या मुख्य जनावरालाही काकींच्या भावनांची अचूक जाण होती. एक प्रसंग आहे बघा, जेव्हा काकींचा एकुलता एक मुलगा गणू दीर्घ आजाराने जातो. तेव्हा घरात सगळे रडत असतात, पण काकी मात्र दगड झाल्यासारख्या स्तब्ध असतात. त्यांच्या डोळ्यातून एक थेंबही येत नाही. हो, कधी कधी दुःखाचा धक्का इतका मोठा असतो. अगदी. आणि मग त्या सुन्न अवस्थेत गोठ्यात जातात, काशमणीच्या पाठीवर हात ठेवतात आणि तेव्हा ती गाय ज्या प्रकारे हंबरते ते केवळ एका जनावराचं ओरडणं नसतं. असं वाटतं जणू त्या दोघींच्या वेदना एकरूप झाल्यात. म्हणजे काकींच्या आत दाबून ठेवलेला सगळा शोक त्या मुख्या जनावराच्या हंबरड्यातून बाहेर पडतो. बरोबर. आणि त्याच क्षणी त्यांचा बांध फुटतो. गणूच्या जाण्याने आलेली पोकळी कुठेतरी त्या गायीच्या अस्तित्वाने भरून काढली होती. म्हणजे काशमणी ही फक्त दुधाचा स्रोत नव्हती, तर ती घराच्या आठवणींचा, इतिहासाचा आणि काकींच्या भावनांचा एक जिवंत साक्षीदार होती. हो. पण इथेच कथेत एक मोठं वळण येतं, जिथे हा भावनिक दृष्टिकोन एका कठोर व्यावहारिक दृष्टिकोनाशी येऊन आदळतो. काळ बदलतो. आणि घरातली माणसंही, घरातली सत्ता बदलते. आता घराचा कर्ता धर्ता आहे काकींचा पुतण्या, जो शहरात शिकलेला आहे. हो. प्रत्येक गोष्ट नफ्या तोट्याच्या तराजूत तोलणारा. आणि त्याच्यासाठी काशमणी म्हणजे आता एक काय म्हणतात त्याला, एक नॉन परफॉर्मिंग ॲसेट आहे. म्हणजे एक तोट्याचा सौदा. अगदी. ती म्हातारी झालीये, दूध देत नाही, उलट तिच्या चारा पाण्याचा खर्च आहे, घरात जागा अडवते. इथेच हा पिढ्यांमधला आणि मूल्यांमधला संघर्ष सुरू होतो. बरोबर. पण एक मिनिट, जर आपण पुतण्याच्या दृष्टिकोनातून विचार केला तर त्याची बाजू पूर्णपणे चुकीची आहे असं म्हणता येईल का? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे मर्यादित साधन संपत्ती असलेल्या घरात भावनिक गुंतवणुकीला आर्थिक वास्तवापेक्षा जास्त महत्त्व कसं देता येईल, हा प्रश्न अनेकांना पडत असेल. फक्त एका पुतण्याची नाहीये, हे एका मोठ्या सामाजिक बदलाचं प्रतीक आहे. जिथे पूर्वी शेती आणि पशुधन हे कुटुंबाचा भावनिक भाग होते, तिथे आता त्याकडे केवळ एक आर्थिक मालमत्ता म्हणून पाहिलं जातंय. बरोबर. गोमाता ही संकल्पना जाऊन तिची जागा लाईव्हस्टॉक किंवा बॅलन्स शीटमधील एक नोंद घेते. पुतण्याचा निर्णय क्रूर वाटतो, पण त्याच्या नजरेतून तो प्रॅक्टिकल आहे. हो. आणि मग तो हा प्रॅक्टिकल निर्णय घेतो, काशमणीला विकायचा. पण शेतकऱ्याला नाही, थेट खाटकाला. आणि इथेच मूल्यांचा संघर्ष अगदी टोकाला पोहोचतो. एका बाजूला काकींची माया, कृतज्ञता, आणि दुसऱ्या बाजूला पुतण्याचा निव्वळ व्यावसायिक दृष्टिकोन. इथे लेखिका एक खूप सुंदर रूपक वापरतात नाही का, घराविषयी. हो. त्या म्हणतात, घर म्हणजे फक्त 4 भिंती नसतात, तर त्या भिंतींना एकत्र धरून ठेवणारा तो मायेचा ओलावा असतो. वा, हे खूपच समर्पक आहे. पुतळ्याला त्या 4 भिंती दिसतात.
त्याला त्यात होणारा खर्च दिसतो, पण काकींना तो ओलावा दिसतो ज्यावर ते घर उभं आहे. ज्या गायीच्या दुधावर तो स्वतः लहानाचा मोठा झाला, तिलाच विकायला काढताना त्याला काहीच वाटत नाही. कारण त्याच्यासाठी तो ओलावा कधीच वाळून गेला आहे. हे ऐकताना असं वाटतं की आज आपण प्रत्येक गोष्टीचा हिशोब ROI म्हणजेच रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंटमध्ये करतो, अगदी नात्यांचा सुद्धा. काकींचा हा संघर्ष आपल्याच स्वार्थीपणाचा आरसा आहे का? नक्कीच आहे. ही कथा आपल्याला तोच प्रश्न विचारायला लावते आणि या संघर्षाचा स्फोट होतो. जेव्हा घरातला नोकर दगडू दगडू तो घाबरत घाबरत काकींना येऊन सांगतो की पुतण्या काश्मीरीला खटकाकडे घेऊन जाणार आहे, तो एक क्षण, ते एक वाक्य, आणि आयुष्यभर शांत राहिलेल्या सगळ्यांच्या होला हो म्हणणाऱ्या काकींच्या आतली एक शक्ती जागी होते. ही आता फक्त एका गायीला वाचवण्याची लढाई राहत नाही. नाही, ही आपल्या मूल्यांना, आपल्या अस्तित्वाला टिकवण्याची लढाई बनते. मग त्या काय करतात? त्या काहीही न बोलता घरात जातात आणि हातात कोयता घेऊन थेट गोठ्याच्या दारात उभ्या राहतात. कोयता घेऊन? हो, ती प्रतिमाच इतकी शक्तिशाली आहे. ती एका हतबल स्त्रीची नाही, तर आपल्या घराचं, आपल्या मूल्यांचं रक्षण करणाऱ्या एका चंडिकेची, एका दुर्गाची प्रतिमा आहे. आणि जेव्हा पुतण्या खटकाला घेऊन येतो तेव्हा दारात कोयता घेऊन उभ्या असलेल्या आपल्या काकूला पाहून तो थबकतो. आणि त्या काय म्हणतात? त्या शांत पण ठाम आवाजात त्याला एकच वाक्य सांगतात, जीवात जीव असेपर्यंत ही खाटकास मिळणार नाही. बापरे. आणि पुढे म्हणतात, जिच्या दुधावर एवढा माजलास तिला खाटकास विकतोस, उद्या आपल्या जन्मदात्या आईला विकून खाशील की काय? त्या एका क्षणात सगळा हिशोब, सगळा व्यवहार, सगळं काही त्या एका वाक्यापुढे संपलं असेल. हो, पुतण्याचा व्यापारी दृष्टिकोन, त्याचा तो प्रॅक्टिकलपणा, काकींच्या त्या मातृत्वापुढे आणि नैतिक ठामपणापुढे हरला होता. कोयता घेऊन उभ्या असलेल्या काकींची ती प्रतिमा खरंच अविस्मरणीय आहे. आणि मला वाटतं लेखिका हाच धागा पकडून कथेच्या शेवटी एका खूप मोठ्या विषयाला हात घालतात. शिक्षण. अगदी, तो विषय आहे शिक्षणाचा. इथेच ही कथा एका वेगळ्या उंचीवर जाते. कारण लेखिका प्रश्न विचारतात की तो पुतण्या शहरात शिकलेला होता, त्याच्याकडे पदव्या असतील, पण तो खरंच शिक्षित होता का? हा प्रश्न खरंच खूप महत्वाचा आहे. कारण आपण अनेकदा शिक्षण आणि पदव्या यांना एकच समजतो. पण लेखिकेला इथे काहीतरी वेगळं सुचवायचं आहे. हो, त्यांच्या मते शिक्षण म्हणजे केवळ माहिती गोळा करणं नाही, खरं शिक्षण म्हणजे माणसं आणि पुस्तकं वाचण्याची क्षमता. परिस्थिती वाचल्याची, भावना वाचण्याची क्षमता. बरोबर. नात्यांमधल्या त्या अदृश्य धाग्यांना समजून घेण्याची क्षमता. पुतण्या बॅलन्स शीट वाचू शकत होता, पण त्याला काकींच्या डोळ्यांमधली वेदना वाचता आली नाही. त्याला काश्मणी आणि काकी यांच्या नात्यातला इतिहास, त्यातली माया, कृतज्ञता हे काहीच वाचता आलं नाही. अनुभूतीची, एम्पॅथीची प्रचंड कमतरता होती. तो माहितीने समृद्ध होता, पण शहाणपणाने गरीब होता. आणि त्याच्या अगदी विरुद्ध बाजूला शांता काकी आहेत, ज्यांच्याकडे कदाचित कोणतीही औपचारिक पदवी नसेल. हो, पण त्यांना जीवनाची मूल्य कळतात. निष्ठा, कृतज्ञता, माया या गोष्टींना त्यांना जास्त चांगल्या प्रकारे समजतात. त्यांचं जगण्याचं शिक्षण त्या पुतण्याच्या पदव्यांपेक्षा खूप मोठं आहे. खरं शिक्षण तेच जे आपल्याला जगाकडे पाहण्याची एक नवी, अधिक संवेदनशील नजर देतं. जे आपल्याला केवळ हुशार नाहीत तर शहाणं बनवतं. म्हणूनच त्या क्षणी कोयता हातात घेऊन उभे राहिलेल्या काकी त्या पदवीधर पुतण्यापेक्षा जास्त शिक्षित वाटतात. कारण त्यांचं शिक्षण त्यांना काय बरोबर आणि काय चूक यातला फरक शिकवतं, जो पुतण्या विसरून गेला होता. काकींनी त्या क्षणी पुतण्याला रोखलं, काश्मनीला वाचवलं. पण रहस्याची गोष्ट आहे जी आपल्या सर्वांच्या घरात दडली आहे. ते रहस्य उघड झालं जेव्हा घराच्या जुन्या कपाटात एक पत्र सापडलं. त्या पत्रात लिहिलं होतं, मायेची ऊब ही सोन्याच्या नाण्यांनी विकत घेता येत नाही. वाह, म्हणजे इतकी वर्ष जो माणूस पैशाच्या मागे धावत होता, त्याला शेवटी एका कागदाच्या तुकड्याने आरसा दाखवला. आज आपण रंजक कथा या कथासंग्रहातून अशाच काही मानवी भावनांच्या आरशांवर चर्चा करणार आहोत. बरोबर. या कथा आपल्याला दाखवतात की माणसं बाहेरून जशी दिसतात तशी आतून नसतात. त्यांच्या आत अनेक कथा दडलेल्या असतात. अगदी बरोबर. आणि या कथा वाचताना ना 3 गोष्टी प्रकर्षाने जाणवतात, ज्यावर आज आपण जरासं विस्तर बोलूया. कोणत्या 3 गोष्टी? पहिली गोष्ट म्हणजे आपण समाजासाठी जो एक सामाजिक मुखवटा घालतो, त्याच्या आत दडलेला तो एकाकीपणा. अच्छा. दुसरी म्हणजे प्रतिष्ठा आणि आत्मिक शांती यांच्यातला तो न संपणारा आंतरिक संघर्ष. आणि तिसरी जी मला खरं तर सर्वात महत्वाची वाटते, ती म्हणजे हे सगळं व्यक्त करण्यासाठी वापरलेली साध्या सोप्या मराठी शब्दांची विलक्षण ताकद. चला
तर मग पहिल्या मुद्द्यापासूनच सुरुवात करूया. हा सामाजिक मुखवटा. हो. आपण अनेकदा जगासमोर एक छान म्हणजे सगळं आलबेल असल्याचं चित्र उभं करतो. वेगळ्या वाटा या कथेत हे इतक्या सहजपणे दाखवलंय. एक जोडपं रोज फिरायला जातं आणि बाहेरून पाहणाऱ्याला वाटेल की काय आदर्श जोडी आहे. हो, पण खरं तर ते फक्त एक नाटक असतं. लेखिकेने हे इतक्या साधेपणाने मांडलंय की ते आपल्याला विचार करायला भाग पाडतं. बरोबर. नीलिमा आणि राजीव रोज एकत्र चालतात, हं. पण त्यांच्यात एक शब्दही बोलणं होत नाही. काहीच नाही. काहीच नाही. त्यांच्यात चालण्यातलं जे अंतर आहे ना, तेच त्यांच्या मनातील अंतराचं प्रतीक बनून जातं. म्हणजे हा मुखवटा टिकवण्यासाठी आपण रोज किती ऊर्जा वाया घालवतो नाही का? तेच तर. त्या नात्यातल्या पोकळीला सामोरं जाण्यापेक्षा ती लपवणं सोपं वाटतं. मला वाटतं हा आजच्या काळातला खूप मोठा प्रश्न आहे. खरंय. म्हणजे लोकांना काय वाटेल या भीतीने आपण एक खोटं आयुष्य जगत राहतो. पण हा मुखवटा फक्त नात्यातली पोकळी लपवण्यासाठीच नाही, तर कधीकधी तो फसवणुकीचं शस्त्रही बनतो. अगदी. ही फुलराणीमधल्या शहरी मुलीचं वागणं हे याचंच एक वेगळं रूप दाखवतं, नाही का? निश्चितच. तिथे तर मैत्रीचा मुखवटा आहे, पण तो पूर्णपणे मतलबी आहे. म्हणजे कसा? फुलराणी नावाची एक शहरी, शिकलेली मुलगी शंकर नावाच्या एका साध्या गावाकडच्या मुलाशी मैत्रीचं नाटक करते. अच्छा. ती त्याच्याशी इतकं गोड बोलते, त्याला खास मित्र वगैरे म्हणवते, पण तिचा खरा उद्देश वेगळाच असतो. हो, फक्त त्याच्याकडून पार्टीचे पैसे उकळणे आणि स्वतःच्या मित्रांसमोर आपली किंमत वाढवणे. अरे रे. शंकरसाठी तिची मैत्री म्हणजे एक सुंदर स्वप्न असतं, पण तिच्यासाठी तो फक्त एक वापरून फेकून देण्याचा विषय असतो. पण मला इथे एक प्रश्न पडतो. फुलराणीचा हा जो खोटेपणा आहे, हा फक्त तिच्या स्वभावाचा दोष आहे की शहरी आणि ग्रामीण जीवनातल्या दरीचं प्रतीक आहे? खूप चांगला मुद्दा आहे. म्हणजे शंकरचा तो कमालीचा भोळेपणाच त्याला फसवणुकीसाठी एक सोपं लक्ष्य बनवतो का? मला वाटतं हे फक्त वैयक्तिक स्वभावापुरतं मर्यादित नाही. लेखिकेने यातून एक सामाजिक टिप्पणी केली आहे असं म्हणायला हरकत नाही. कशी काय? शंकरचा भोळेपणा हा त्याच्या ग्रामीण पार्श्वभूमीतून येतो, जिथे नात्यांमध्ये सरळपणा असतो, जास्त हिशोब नसतात. बरोबर. तर फुलराणीचं वागणं हे शहरी जीवनातील वरवरच्या दिखाऊ संस्कृतीचं प्रतीक आहे. तिच्यासाठी नाती म्हणजे काय तर नेटवर्किंग आणि फायदा. अच्छा. त्यामुळे शंकरचा भोळेपणा तिच्या मतलबीपणाला अधिकच खतपाणी घालतो. त्याचा साधापणाच त्याची कमजोरी ठरतो. म्हणजे हा मुखवटा केवळ फसवणुकीचा नाही, तर तो एका वर्गाचा दुसऱ्या वर्गाकडे बघण्याच्या तुच्छतेच्या दृष्टिकोनाचाही आहे. हे मुखवटे घालता घालता मग आतल्या माणसाचं काय होतं? म्हणजे त्याची घुसमट होत असेल ना? नक्कीच. मला वाटतं आपलं मन म्हणजे एक जुनं कपाट आहे, ज्यात आपण जगाला न दिसणाऱ्या कित्येक रंजक कथा दडवून ठेवल्यात. हे वाक्य इथे अगदी चपखल बसतं. एकदम बाहेरून सगळं शांत, पण आत आठवणींचा, भावनांचा केवढा मोठा कल्लोळ असतो. आणि गुंता कथेतील सुलू या पात्राचं मन म्हणजे हे कपाटच आहे असं समजा. सुलू? हो. बाहेरून त्या एक कर्तव्यदक्ष पत्नी, आई आणि सासू आहेत. कुटुंबासाठी त्या सगळं काही करतात, अगदी निमूटपणे. पण त्यांच्या मनात प्रेम, विश्वासघात, अपराधीपणा आणि राग यांच्या आठवणींचा प्रचंड गुंता झाला आहे. बापरे. भूतकाळात घडलेल्या काही घटना त्यांना आजही त्रास देतात, पण त्या कोणालाच काही दाखवत नाहीत. त्यांचा चेहरा नेहमीच शांत असतो. त्या पिढीतील स्त्रियांना कदाचित आपलं मन मोकळं करण्याचा पर्यायच नसेल. तेच तर. त्यामुळे त्या भावना मनातच साचून राहतात आणि त्याचा एक कधी न सुटणारा गुंता तयार होतो. सुलूच्या मनातली ही घुसमट ऐकून मला वाटतं की दुःख लपवण्याची ही सवय आपल्या समाजात किती खोलवर रुजलेली आहे, नाही का? हो ना? आपण फोटोमध्ये हसतो, पण स्वयंपाकघरात किंवा एकांतात रडतो. अगदी. काण कथेतील सुकांता तर याचं एक टोकाचं उदाहरण आहे. हो, सुकांता. तीच सासरचा प्रचंड छळ सहन करते. नवरा आणि सासू दोघांकडून होणारा शारीरिक आणि मानसिक त्रास ती भोगते. पण तरीही ती आपला आत्मा, आपलं मन त्या वेदनेपासून वेगळं ठेवण्याचा प्रयत्न करते. हो, ती एक वेगळाच मार्ग शोधते. ती स्वतःसाठी एक वेगळीच दुनिया तयार करते, जिथे तिला शांती मिळते. म्हणजे काय करते ती? ती केवढ्याच्या बनात जाऊन स्वतःला हरवून बसते. तिचं शरीर जरी छळ सोसत असलं तरी तिचं मन मात्र त्यापासून अलिप्त ठेवण्याचा तिचा तो प्रयत्न असतो. हाच तो प्रतिष्ठा आणि आत्मा यांच्यातला संघर्ष. बरोबर. जगासमोर सुखी संसार ही प्रतिष्ठा टिकवण्यासाठी ती सगळं सहन करते, पण आत्मिक शांतीसाठी ती स्वतःची अशी एक वेगळी काल्पनिक वाट शोधते. म्हणजे हा तिचा प्रतिकार करण्याचा एक अनोखा मार्ग आहे. हो, एक प्रकारे हो.
पण कधीकधी आत्मिक शांतीपेक्षा प्रतिष्ठेचा मोह इतका मोठा असतो की माणूस स्वतःहून विनाशाचा मार्ग निवडतो. दुहेरी कथेतल्या चंद्रूचं तेच होतं, बरोबर? तो गुरूंकडून ज्ञान मिळवतो, पण त्याचा उपयोग आत्मिक शांतीसाठी नाही करत. नाही, त्याला अलौकिक शक्ती मिळून जगात प्रतिष्ठा मिळवायची असते. पण मला नेहमी प्रश्न पडतो की गुरुने त्याला थांबवला का नाही? की साधनेच्या मार्गावर अशी परीक्षा येतेच जिथे शिष्याला स्वतःचा मार्ग निवडावा लागतो. मला वाटतं लेखिकेला इथे हेच सुचवायचं आहे की ज्ञान आणि शक्ती हे नेहमीच अहंकाराला खतपाणी घालतात. अच्छा. चंद्रू ज्ञानाच्या मार्गावर चालला होता, पण त्याला ज्ञान नाही, त्याला ज्ञानामुळे मिळणारी सिद्धी हवी होती, त्याला जगावर ताबा मिळवायचा होता. म्हणजे सत्तेचा मोह. अगदी. गुरु त्याला मार्ग दाखवू शकतात, पण त्या मार्गावर चालायचं कसं हे शिष्यालाच ठरवावं लागतं. म्हणजे गुरु त्याला धोक्याची सूचना देतात. हो, देतात, पण अंतिम निवड चंद्रूची असते. आणि तो आत्म्याच्या प्रवासाऐवजी सत्तेचा, प्रतिष्ठेचा मार्ग निवडतो. हो, आणि त्याचा अहंकारच त्याला साधनेच्या मार्गावरून भरकवतो. आत्मा आणि प्रतिष्ठा यांच्या संघर्षात तो प्रतिष्ठेला निवडतो आणि हरतो. ज्ञान आणि शहाणपण यातला फरक लेखिकेने या कथेतून स्पष्ट केला आहे. म्हणजे मानवी स्वभावाचे इतके कंगोरे, इतका गुंता. पण हे सगळं सांगण्यासाठी लेखिकेने कुठेही जड तात्विक शब्दांचा किंवा मोठमोठ्या संकल्पनांचा वापर केलेला नाही. नाही, अजिबात नाही. सगळा खेळ आहे साध्या, रोजच्या वापरातल्या थेट काळजाला भिडणाऱ्या शब्दांचा. अगदी. आणि याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे ही फुलराणी ही कथा. परत त्याच कथेवर येऊया. हो, कारण ही कथा पूर्णपणे ग्रामीण बोलीभाषेत लिहिलेली आहे. शंकर जेव्हा स्वतःशीच बोलतो, म्हणलं का सपाण शपाण पळायला लागल की गाय आपल्याला, तेव्हा त्याचा तो निरागसपणा, ते स्वप्नाळू जगणं आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. आणि जेव्हा त्याची फसवणूक होते तेव्हा सत्तेच्या मंग्र यांसारख्या संवादातून त्याची निराशा, त्याचा धक्का अधिक तीव्रतेने जाणवतो. खरंय. इथे शब्दांचा मोठेपणा नाही, तर भावनांची सत्यता आहे. बोलीभाषेमुळे ती कथा फक्त वाचनीय नाही, तर ती जिवंत होते. आणि दुसऱ्या टोकाला कामिनी ही कथा आहे, जिथे बोलीभाषा नाही, पण भाषेचा साधेपणाच तिची ताकद बनतो. हो, कामिनी. आयुष्यभर गप्प बसलेली स्त्री जेव्हा बोलते, तेव्हा तिच्या शब्दांना किती धारे येते. बरोबर. शांता नावाची स्त्री जी आयुष्यभर दबून राहिली, नवऱ्याच्या धाकात, दिराच्या धाकात. ती कधीच स्वतःसाठी बोलली नाही. हो, आणि तिच्या गप्प बसण्याला तिचा दुबळेपणा समजला जातो. पण जेव्हा तिच्या लाडक्या गाईला, कामिनीला, तिचा पुतण्या खाटकाला विकायला काढतो, तेव्हा तीच शांता हातात कोयता घेऊन त्याच्यासमोर उभी राहते. अगदी. आणि त्या क्षणी ती जे बोलते ते खूप महत्वाचं आहे. तिचे संवाद खूप साधे आहेत, पण त्या शब्दांमध्ये आयुष्यभराच्या घुसमटीची ताकद आहे. काय म्हणते ती? ती फक्त इतकंच म्हणते, जिच्या दुधावर एवढा माजलास तिला खाटकास विकतोस. बास, एवढंच एक वाक्य. हो, आणि हे एकच वाक्य तिचं संपूर्ण सामर्थ्य दाखवून देतं. तिच्या आवाजात भीती नाही, तर अधिकार आहे. कमाल आहे. आयुष्यभर शांत राहिलेल्या स्त्रीच्या आतली चंडिका त्या एका क्षणात जागी होते. यालाच लेखिकेचा मधु टच म्हणता येईल असं मला वाटतं. म्हणजे साधे शब्द जेव्हा अचूक ठिकाणी वापरले जातात, तेव्हा ते कोणत्याही मोठ्या तत्वज्ञानापेक्षा जास्त प्रभावी ठरतात. शब्दांना नाही, तर त्या मागच्या अनुभवाला आणि सत्यतेला वजन असतं, हेच या कथांमधून सिद्ध होतं. पत्रातलं सत्य समोर आलं आणि घर पुन्हा शांत झालं. पण रंजक कथा आपल्याला एका अशा प्रश्नावर आणून सोडते, ज्याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला स्वतःच्या आत डोकावून बघावं लागेल. तो प्रश्न म्हणजे, आपण माणसं वाचतो की फक्त त्यांच्या पदव्या? याचं उत्तर एका अशा कथेमध्ये लपलंय, जिच्या शेवट कोणालाच अपेक्षित नव्हता. तो शेवट होता एका नव्या सुरुवातीचा. म्हणजे लेखक आपल्याला असं सांगतायत की कितीही जखमा झाल्या तरी माणुसकीवरचा विश्वास गमवायचा नाही. अगदी. आणि हाच धागा मधु शिरगावकर यांच्या रंजकथा या कथासंग्रहातल्या अनेक कथांमधून वाहताना दिसतो. आजच्या या विश्लेषणासाठी आपल्या एका श्रोत्यानेच हे पुस्तक निवडलं आहे. अच्छा. आणि त्यांचा प्रश्न खूप साधा आणि थेट आहे की या साध्या वाटणाऱ्या कथांमधून आजच्या गुंतागुंतीच्या आयुष्यासाठी काही ठोस शिकवण मिळते का? प्रश्न खूप महत्वाचा आहे, कारण अनेकदा आपण साध्या गोष्टींमधलं सौंदर्य आणि शिकवण विसरून जातो. बरोबर. या केवळ कथा नाहीत, तर आपल्या आजूबाजूला वावरणाऱ्या सामान्य माणसांच्या असामान्य भावनांचे प्रतिबिंब आहेत. चला तर मग श्रोत्याच्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी या कथांच्या 3 महत्वाच्या पैलूंवर लक्ष केंद्रित करूया. नक्कीच. याची सुरुवात पुस्तकाच्या अनोख्या प्रस्तावनेपासूनच करावी लागेल असं मला वाटतं. हो, ती प्रस्तावनाच खूप वेगळी आहे.
आयुष्यातली फक्त 3 मिनिटं. फक्त 3 मिनिटं. हो, 1 मिनिट लेखिकेला फोन करून पुस्तक कसं वाटलं हे कळवण्यासाठी, 1 मिनिट प्रकाशकांना ईमेल करून आपला सविस्तर अभिप्राय देण्यासाठी, आणि 3रं मिनिट? आणि शेवटचं 1 मिनिट हे पुस्तक आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी. ही कल्पनाच किती वेगळी आहे. पण 1 मिनिट, इथे एक प्रश्न मनात येतो. ही दाद मागण्याची कल्पना थोडी जास्त आदर्शवादी नाही का वाटत? म्हणजे आजच्या काळात जिथे लोकांकडे स्वतःसाठी वेळ नाही, तिथे किती वाचक खरंच फोन करून किंवा ईमेल लिहून प्रामाणिक मत कळवतील? तुमचा मुद्दा अगदी योग्य आहे. वरवर पाहता हे आदर्शवादी वाटू शकतं, पण मला वाटतं यामागचा उद्देश फक्त अभिप्राय गोळा करणं नाहीये. मग काय? हां, वाचक आणि लेखक यांच्यातल्या नात्याची व्याख्या बदलण्याचा प्रयत्न आहे. आपण सहसा कलेकडे एक ग्राहक म्हणून पाहतो. हो, एक कन्झ्युमर म्हणून. अगदी. आपण पैसे देतो आणि कलाकृतीचा उपभोग घेतो. इथे प्रकाशक ती भूमिकाच नाकारत आहेत. ते वाचकाला ग्राहक नाही, तर साहित्य निर्मितीच्या प्रक्रियेतला एक महत्त्वाचा भागीदार समजतायत. म्हणजे हे एका पॅसिव्ह कन्झ्युमर पासून ऍक्टिव्ह पार्टिसिपंट पर्यंतचा प्रवास आहे. नेमका हाच शब्द. तुम्ही फक्त वाचक नाही, तर तुम्ही मराठी साहित्याच्या भविष्याचा एक भाग आहात, असं काहीतरी. हो, आणि यातली सर्वात सुंदर ओळ म्हणजे दाम नाही मागत, मागत आहे दाद. हो. आणि इथे दाद या शब्दाचा अर्थ केवळ कौतुक किंवा स्तुतीपुरता मर्यादित नाहीये. ते स्पष्टपणे म्हणतात की प्रांजळ मत, सूचना, टीका किंवा अगदी विरोधी मत यांचंही स्वागत आहे. खरंय. यामागचा उद्देश हा आहे की लेखकाला प्रगतीसाठी एक दिशा मिळावी, मराठीत अधिक कसदार लेखन व्हावं आणि त्यातून वाचकही अधिक प्रगल्भ व्हावा. हे ऐकून मला आश्चर्य वाटते, कारण सहसा फ्री किंवा विनामूल्य गोष्टींकडे लोक गांभीर्याने बघत नाहीत. बरोबर. पण इथे तर प्रकाशकाने विनामूल्य या शब्दाला एक जबाबदारी जोडून त्याला अधिक मौल्यवान बनवलं आहे. अगदी. हे केवळ पुस्तक वाटणं नाही, तर एक चळवळ सुरू करण्यासारखं आहे. ही कलेच्या माध्यमातून जगण्याची कला शिकवण्यासारखंच आहे. जगण्याची कला. हो, इतरांच्या कामाचं फक्त कौतुक नाही, तर त्यावर विचारपूर्वक आणि रचनात्मक मत कसं द्यावं हे शिकणं महत्वाचं आहे की नाही? हो, ही गोष्ट आपण आपल्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यातही लागू करू शकतो. तेच तर. एखाद्याचं काम आवडलं नाही, तर त्याला नावं ठेवण्याऐवजी त्यात काय सुधारणा करता येईल हे सांगणं ही एक मोठी कला आहे. आणि तीच कला प्रकाशक इथे रुजवू पाहत आहेत. ही सहभागी होण्याची कल्पना तेव्हाच यशस्वी होते, जेव्हा वाचक कथेच्या अनुभवाशी जोडला जातो. आणि मला वाटतं या कथांमधला तो अनुभव येतो आठवणींमधून. खरं सांगू, या कथा वाचताना मला सतत माझ्या आजीची आठवण येत होते. अच्छा. आणि गंमत म्हणजे लेखिकेने सुद्धा हे पुस्तक त्यांच्या आजीला निर्मलाबाई मये यांनाच अर्पण केलं आहे. आणि हा निव्वळ योगायोग नाही, हेच या कथांचं खरं सामर्थ्य आहे. लेखिकेने मनोगतात खूप सुंदर लिहिलंय. काय म्हणतात त्या? त्या म्हणतात की प्रत्येक कथेत नकळतपणे कोणती ना कोणती स्मृती जोडली गेली आहे. त्यांच्या जडणघडणीत आजीचा खूप मोलाचा वाटा आहे. हो. आणि तिच्या व्यक्तिमत्वाची, तिच्या स्वभावाची झलक प्रत्येक कथेत कुठेतरी दिसतेच. म्हणूनच या कथा वाचताना एक आपलेपणा जाणवतो. त्या परक्या वाटत नाहीत. खरं सांगायचं तर माझ्या मनात एक रूपक तयार झाले. काय? ह्या कथा म्हणजे घरचं जेवण आहेत. साध्या, सरळ पण थेट आत्म्याला तृप्त करणारं. वा, खूप सुंदर रूपक आहे हे. जसं बाहेर कितीही चमचमीत खाल्लं तरी घरच्या जेवणाची चव जिभेवर रेंगाळते, तसंच या कथांचं आहे. अगदी खरं आहे. या कथांमध्ये मोठे नाट्यमय प्रसंग नाहीत. इथे आहेत रोजच्या जगण्यातले संघर्ष, लहान सहान आनंद आणि खोलवर दडलेल्या भावना. उदाहरणार्थ ती सावी नावाची कथा. हो. सावी कथेतली बांधकाम साईटवर काम करणारी विधवा स्त्री घ्या. तिचा संघर्ष, तिची परिस्थिती, मुलांसाठीची धडपड इतकी वास्तविक वाटते की आपण तिच्या जागी स्वतःला पाहू लागतो. आणि लेखिकेने कुठेही सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केलेला नाही. अजिबात नाही. फक्त तिचं आयुष्य जसं आहे तसं मांडलं आहे. हो. किंवा झिलू कथेतलं कोकणातलं ते निखळ निष्पाप बालप्रेम, ते वाचताना आपलं बालपण आठवल्याशिवाय राहत नाही. ते रस्ते, ती झाडं, ती माणसं, सगळं काही डोळ्यासमोर उभं राहतं. हो ना. आणि इथे लेखिकेची भाषा खूप महत्वाची भूमिका बजावते. ती पात्रानुरूप बदलते. अगदी. आणि मला कहाणी या कथेबद्दल विशेष बोलावंसं वाटतं. अच्छा, कहाणी. हो. त्यातल्या सुकांता नावाच्या पात्राची घुसमट लेखिकेने ज्या प्रकारे मांडली आहे ती अप्रतिम आहे. तिचं दुःख तिच्या संवादातून कमी, पण तिच्या अवतीभोवतीच्या वस्तूंच्या वर्णनातून जास्त व्यक्त होतं. म्हणजे कसं? तिची बंद खोली, खिडकीवर बसलेली धूळ, न वापरल्या जाणाऱ्या वस्तू, हे सगळं तिच्या मानसिक स्थितीचं प्रतीक बनून येतं.
म्हणजे या कथा फक्त जुन्या आठवणींना उजाळा देत नाहीत, नाही. तर त्या आपल्याला भावना कशा समजून घ्याव्यात हे शिकवतात, शब्दांतून आणि शब्दांच्या पलीकडे जाऊन सुद्धा. बरोबर. या कथा आपल्याला आठवणींच्या जगात घेऊन जात नाहीत, तर त्या आठवणींना पुन्हा जिवंत करतात. आणि हेच या कथांचे इंधन आहे, आठवणींचं इंधन. लेखिकेने स्वतःच्या स्मृतींना इतक्या सुंदरतेने शब्दांत गुंफलं आहे की त्या वाचकांच्या स्मृतींनाही जागं करतात. त्यामुळे प्रत्येक वाचकाला या कथा आपल्याशा वाटतात. हो, ते आपल्याला आपल्या मुळांची, आपल्या माणसांची आठवण करून देतात, जे या धावपळीच्या आयुष्यात खूप गरजेचं आहे. या सगळ्या कथांमधून फिरताना एक गोष्ट माझ्या मनात पक्की झाली आहे की या कथा फक्त वाचायच्या नाहीत, त्या आपल्याला काहीतरी करायला उद्युक्त करतात. नक्कीच. तर मग या सगळ्या चर्चेचा सार काय? यातून मिळणारी ती ठोस शिकवण कोणती जी आपल्या श्रोत्याला हवी आहे? मला वाटतं या 2 स्तरांवर बोध मिळतो. पहिला म्हणजे लेखिकेच्या प्रवासातून मिळणारी प्रेरणा. अच्छा. गोष्ट सुरू करण्यासाठी, आपली आवड जोपासण्यासाठी वय महत्वाचं नसतं. जिद्द आणि इच्छाशक्ती असेल तर कधीही सुरुवात करता येते. बरोबर. आणि दुसरा बोध जो अधिक महत्वाचा आहे आणि थेट श्रोत्याच्या प्रश्नाशी जोडलेला आहे. तो पुस्तकाच्या नावातच दडला आहे, रंजकथा. अगदी. यातला खरा आणि ॲक्शनेबल बोध पुस्तकाच्या नावातच आहे. रंज म्हणजे सामान्य माणूस. हो. या कथा त्या सामान्य माणसांच्या आहेत, ज्यांना आपण रोज पाहतो, भेटतो, पण ज्यांच्याकडे आपण खरंच पाहत नाही. आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. पण आपण रोजच्या धावपळीत या रंज कथा कशा ओळखायच्या? आपल्याकडे तर अनेकदा इतरांकडे नीट लक्ष द्यायलाही वेळ नसतो. इथेच खरा मुद्दा आहे. आपण सगळे एका स्पॉटलाईट इफेक्ट खाली जगत असतो. स्पॉटलाईट इफेक्ट. हो, हा एक मानसिकतेचा भाग आहे, जिथे आपल्याला वाटतं की आपलंच आयुष्य, आपलेच संघर्ष जगाच्या केंद्रस्थानी आहेत. या कथा तो स्पॉटलाईट बंद करून आजूबाजूच्या अंधारातल्या इतर कहाण्यांवर टॉर्च मारतात. खरी सहानुभूती तेव्हाच जन्माला येते जेव्हा आपण स्वतःवरचा स्पॉटलाईट हटवून दुसऱ्याच्या चेहऱ्यावरचे भाव वाचण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे पुस्तक वाचून झाल्यावर आपल्याला हीच कृती करायची आहे. हो, हे पुस्तक आपल्याला एक नवीन दृष्टी देतं, आपल्या आजूबाजूच्या लोकांकडे पाहण्याची. बरोबर. जसं वेगळ्या वाटा या कथेत एकमेकांपासून भावनिकरित्या दूर गेलेलं जोडपं आहे. ते रोज एकत्र फिरायला जातात, पण त्यांच्यात महिलांचं अंतर असतं. त्यांच्या न बोलण्यातून, त्यांच्या देहबोलीतून त्यांचं नातं उलगडत जातं. अशी पात्र आपल्या अवतीभोवती खरंच असतात, फक्त आपण त्या नजरेनं पाहत नाही. अगदी बरोबर. किंवा कहाणी कथेतली घुसमटलेली सुकांता. हो. तिचं दुःख, तिचा संघर्ष बाहेरून दिसत नाही, पण आतून ती किती होरपडत असते हे पात्र आपल्याला विचार करायला लावतं की आपल्या आजूबाजूला अशा किती सुकांता असतील, ज्यावरून शांत दिसतात पण आतून वादळ सोसत असतात. समजून घेण्याचा प्रयत्न करावा. बसमध्ये आपल्या शेजारी बसलेला माणूस, ऑफिसमधला आपला सहकारी किंवा रोज भाजी देणारी व्यक्ती. प्रत्येक जण एक चालती बोलती रंजक कथा आहे. हो, प्रत्येकाची एक गोष्ट आहे ज्यात सुख, दुःख, संघर्ष आणि आनंद भरलेला असतो. आपल्याला फक्त एक चांगले निरीक्षक आणि श्रोते बनण्याची गरज आहे. अगदी. मला वाटतं श्रोत्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. ही केवळ मनोरंजक कथांची शिदोरी नाही, तर माणूस म्हणून अधिक संवेदनशील आणि जागरूक कसं व्हावं यासाठीची एक कार्यशाळा आहे. अगदी. या कथा आपल्याला आपल्याच आयुष्याकडे नव्या डोळ्यांनी बघायला शिकवतात. त्या आपल्याला सांगतात की महान गोष्टी शोधण्यासाठी दूर जाण्याची गरज नाही. आपल्या आजूबाजूच्या सामान्य माणसांच्या आयुष्यातच असामान्य कथा दडलेल्या आहेत. फक्त त्या पाहणारी नजर हवी. विथ अनिलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.